शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत। परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये कारवाई करत या टोळीतील 6 सदस्यांना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे। शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे करणारे तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रे व जीवघेणे हत्यारे बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी दिले होते। या सूचनेनुसार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली MIDCचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली। यामध्ये शिरोलीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश कोडी वय 35 यांच्यासह श्रीकांत तानाजी मोहिते वय 34, कार्तिक परशुराम राजू गरीकर वय 31, अनिकेत आनंदा कांबळे सध्या न्यायालयीन कोठडीत, ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे सध्या न्यायालयीन कोठडीत, अली उर्फ जमीर भालेचंद तानेखान सध्या फरार, जे लोक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत किंवा फरार आहेत ते बाहेर येताच त्यांना तात्काळ हद्दपारीचे आदेश लागू होतील असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। माजी उपसरपंच सारख्या राजकीय पदाधिकाऱ्यावर आणि त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे शिरोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक निर्माण झाला आहे। दरम्यान काही महिन्यांपूर्वी टोळी युद्धात सामील असलेल्या 5 जणांना 2 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते। त्यावेळी शिरोली पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांचे डिजिटल फलक शिरोली फाट्यावर लावले होते, ज्याची परिसरात मोठी चर्चा झाली होती। आता या 6 जणांच्या हद्दपारीचे फलक लावून पोलीस आपली तत्परता दाखवणार का याकडे शिरोलीकरांचे लक्ष लागले आहे।